नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण समजून घेणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका इयत्ता 8वी विषय गणित. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग सुरुवात करूया. प्रात्यक्षिक परीक्षा 10 गुण या ठिकाणी दिले. प्रॅक्टिकल आणि तोंडी परीक्षेसाठी तुम्हाला 10 गुण असतात आणि लेखी पेपर आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. लेखी चाचणी. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. 27,53,759 ही संख्या अंकात लिहा. एक गुणासाठी प्रश्न आहे. तर या पद्धतीने 27, 53, 759 आपण या ठिकाणी लिहिलेले आहे. 68, 34, 504 चे विस्तारित रूप लिहा. अशा पद्धतीने त्याचं विस्तारित रूपाची मांडणी आपण या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर 6,49,337 या संख्येतील 9 अंकाची स्थानिक किंमत लिहा. 9 अंकाची स्थानिक किंमत 9,000. मित्रांनो, तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. क्रिकेटच्या सामन्याच्या पहिल्या कसोटीची 43,936 तिकिटे व दुसऱ्या कसोटीची 57,916 तिकिटे विकली गेली, तर 2 कसोटी सामन्यात एकूण किती तिकिटे विकली गेली? शाब्दिक उदाहरणे बेरजेचं मांडणी करून आपल्याला सोडवायचे. पहिल्या दिवशी तिकीट विक्री, दुसऱ्या दिवशी तिकीट विक्री अधिक या दोघांची बेरीज. या ठिकाणी उत्तर येते 1,01,852. दुसरा प्रश्न आहे, एक नगरपालिका पाणी पुरवठ्यावर 12,35,916 रुपये खर्च करते व आरोग्य सेवेवर 8,42,387 खर्च करते. तर आरोग्य सेवेवरील खर्चापेक्षा पाणी पुरवठ्यावरील खर्च किती रुपयाने जास्त आहे? शाब्दिक उदाहरण आहे, वजाबाकीचं मांडणी करून वजाबाकी करायची. पाणी पुरवठ्यावरील खर्च वजा आरोग्यावरील खर्च, या ठिकाणी वजाबाकी, आणि याचं उत्तर मिळते आपल्याला 3,93,529 रुपये. गुणाकार करा. 2,416 गुणिले 732 या ठिकाणी गुणाकाराची मांडणी करायची आहे. 2,416 गुणिले 732 गुणाकार चिन्ह. या ठिकाणी पहिल्यांदा 2 ने संपूर्ण अंकांना गुणून घ्यायचं आहे. दशक स्थानचा 0 या ठिकाणी देऊन दशकाने म्हणजे 3 ने गुणायचे आणि शेवटी शतकाने 7 ने गुणून या सर्वांची बेरीज आपल्या या ठिकाणी करायची. ती बेरीज आपल्याला मिळते या ठिकाणी 17,68,512. भागाकार करा. 32,760 भागीला 14 या ठिकाणी भागाकारची मांडणी या पद्धतीने करायची आहे. शेवटी आपल्याला उत्तर मिळते, भागाकार मिळतो 2,340 आणि बाकी मिळते 0. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. केंद्र O असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 25 सेमी आणि जीवा MP 48 सेमी आहे. तर जीवा MP चे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर काढा. या ठिकाणी काटकोन त्रिकोण या ठिकाणी तयार होतो आणि काटकोन त्रिकोणाचा पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण या ठिकाणी उत्तर सोडायचं आहे, की जे आपल्याला जीवा MP ची जी वर्तुळ केंद्रापासूनची लांबी आहे म्हणजेच ON हे अंतर आपल्याला 7 सेमी मिळतं. M केंद्र असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB आणि जीवा CD एकमेकींना केंद्रबिंदू छेदतात. तर एकरूप कंसाच्या 2 जोड्यांची नावं लिहायची आहे. एकरूप कंसाच्या 2 जोड्या कंस ADB आणि एकरूप कंस आहे ACB. त्यानंतर कंस CAD आणि एकरूप कंस आहे CBD. बहुपर्यायी प्रश्नात असलेल्या रिकाम्या जागी अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले या ठिकाणी दोन्ही कर्णांच्या लांबींचा गुणाकार. पर्याय क्रमांक 3. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची. पर्याय क्रमांक 1. वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय गुणिले r चा वर्ग. ऑप्शन नंबर 2. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. ऑप्शन प्रश्न अ, 2y अधिक 7 बरोबर 9 या समीकरणाच्या y बरोबर 1 आणि y बरोबर 8 या दोन उकलीपैकी कोणती उकल चुकीची आहे ते लिही. अगदी सोपं आहे. या ठिकाणी समीकरणाची उकल आपल्याला शोधायची आहे. y बरोबर 1 ही किंमत या समीकरणामध्ये जर ठेवलं तर 2 गुणिले 1 अधिक 7 बरोबर या ठिकाणी 2 अधिक 7 बरोबर 9 आणि 9 बरोबर 9. या ठिकाणी y बरोबर 1 या किमतीने या समीकरणाचं काय होतं, समाधान होतं. म्हणजेच y बरोबर 1 ही या किमतीची उकल आहे आणि y बरोबर 8 ही या समीकरणाची उकल नाहीये, चुकीची उकल आहे. बघा, एका टेबलची किंमत एका खुर्चीच्या किमतीच्या तिप्पट आहे. जर एक टेबल व एक खुर्ची रुपये 2,400 असल्यास टेबल व खुर्चीची प्रत्येकी किंमत काढा. सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी एका खुर्चीची किंमत P मानू आणि टेबलची किंमत मग
3p होईल, कारण तिप्पट म्हटल्यानंतर 3p होईल. मग आपण समीकरण मांडू, p अधिक 3p बरोबर 2400 म्हणजे 4p बरोबर 2400 म्हणजेच p बरोबर 600. मग खुर्चीची किंमत ₹600 आणि टेबलची किंमत 3p म्हणजे ₹1800 होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. बघा, दिलेल्या प्रवाह आकृतीनुसार कृती पूर्ण करून सोडवा. समजा माझे आजचे वय X आहे. माझ्या व माझ्या लहान बहिणीच्या वयात 4 वर्षाचा फरक आहे, म्हणजे X वजा 4. आमच्या दोघांच्या वयांची बेरीज 16 वर्षे आहे, म्हणजे X अधिक X वजा 4 बरोबर 16. तर आजची वय काढा. समीकरण मिळालंय, सोडवूया. म्हणजे 2x वजा 4 बरोबर 16. 2x बरोबर 16 अधिक 4 म्हणजे 2x बरोबर 20 म्हणजेच x बरोबर 10. x म्हणजे माझे वय, म्हणजे माझे वय x बरोबर 10 वर्ष आणि माझ्या लहान बहिणीचे वय x वजा 4 म्हणजे 10 वजा 4 बरोबर 6 वर्ष. दिलेल्या जोडीतील त्रिकोणात एकरूप घटक सारख्या खुणाने दर्शवले आहे. हे दोन त्रिकोण शिरोबिंदूच्या कोणत्या एकाशी एक संगतीनुसार व कसोटीनुसार एकरूप आहेत ते लिहा. तर उत्तर आहे मित्रांनो, या ठिकाणी कर्णभुजा कसोटी. या ठिकाणी दोनांचे कर्ण एकरूप आहे आणि एक भुजा पण सामायिक आहे आणि ते काटकोन त्रिकोण आहे. म्हणजेच हे जे दोन त्रिकोण आहे कर्णभुजा कसोटीने एकरूप आहे. पुढील जोडीतील एकरूप त्रिकोणात सारख्या खुणांनी दर्शवले आहे. उरलेले एकरूप घटक लिहायचे आहे आपल्याला. त्या ठिकाणी बाजू AP एकरूप बाजू CP, बाजू कोन APD एकरूप कोन CPB आणि बाजू DP एकरूप बाजू BP. दिलेली उदाहरणे सोडवा. एका वसाहतीमधील कुटुंबात असणाऱ्या मतदारांची संख्या दिली आहे. त्यावरून वारंवारता वितरण सारणी तयार करायची. 4, 3, 4, 2, 1 या संख्या, मतदारांची संख्या, टाळ्यांच्या खुणा आणि वारंवारता या ठिकाणी आपल्याला मांडायची आहे. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. बघा, मतदारांची संख्या आपण चढत्या क्रमाने या ठिकाणी मांडलेली आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि त्या प्रत्येक कुटुंबामध्ये असणाऱ्या टाळ्याच्या खुणा या ठिकाणी मारलेल्या आहे आणि एकूण वारंवारता या ठिकाणी 25 आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बघा, दिलेल्या माहितीचा मध्य काढा. मध्य मीन्स मीन काढायचं आपल्याला. सर्वात प्रथम प्राप्तांक आणि वारंवारता यांची या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. 20 गुणिले 5 100, 30 गुणिले 2 60, 40 गुणिले 3 120, 50 गुणिले 4 200 आणि 60 गुणिले 6 360. आता या ठिकाणी समेशन ऑफ XI इंटू FI यांची बेरीज या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी एकूण वारंवारता आपल्याला घ्यायची आहे 20 आणि मध्य मीन्स बार x इक्वल टू समेशन ऑफ किंवा सिग्मा XI इंटू FI डिवाइडेड बाय N 740 भागीला 20 उत्तर येते 37. म्हणजे या संपूर्ण माहितीचा जो मध्य आहे तो आहे 37. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एका रकमेची 10,000 10 दराने 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने रास 13,310 होते, तर ती रक्कम काढा. मुद्दल या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी दिलेली माहिती रास दिलेली आहे आपल्याला 13,310, दर आहे 10%, काल म्हणजे मुदत आहे 3 वर्ष आणि P आपल्याला शोधायची आहे. सूत्र आहे आपल्याकडं A मायनस P कंसात अमाऊंट इक्वल टू मायनस नाही ते इक्वलचं चिन्ह आहे. P कंसात 1 अधिक R छेद 100 भागीला कंसाचा घातांक N. दिलेल्या सूत्रामध्ये आपण या ठिकाणी किंमत ठेवायची आहे आणि जी मुद्दल आहे ती 10,000 आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. आज एका गाडीची किंमत 8 लाख आहे. गाडीच्या या किमतीत दरवर्षी 2% ने घट होते, तर 2 वर्षानंतर गाडीची किंमत किती असेल? मित्रांनो, चक्रवाढ व्याज या आधारावर हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. मूळ किंमत म्हणजे मुद्दल, घसारा दर म्हणजे 2% आणि कालावधी 2 वर्ष. या ठिकाणी अमाऊंट इक्वल टू P कंसात 1 मायनस R छेद 1000 कंसाचा घातांक N. येथे किंमत कमी होत असल्याने आपण वजा चिन्ह घेतलेलं आहे. दर हा वजा वापरलेला आहे आणि सूत्रामध्ये किंमत आपण ठेवून याचं समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं. 2 वर्षानंतर जी गाडीची किंमत असेल ती असेल 7,68,320 रुपये. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एका इष्टिकाची ती आकाराच्या लाकडी खोक्याची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे 40 सेमी, 30 सेमी व 25 सेमी आहे, तर त्याचे एकूण पृष्ठफळ काढा. बघा, एकूण पृष्ठफळ बरोबर या ठिकाणी सूत्र आहे 2 कंसात LB प्लस BH प्लस LH
2 कंसात 40 गुणिले 30 अधिक 30 गुणिले 25 अधिक 40 गुणिले 25 हे संपूर्ण सोडवल्यानंतर उत्तर भेटतं आपल्याला 5,900 चौरस सेंटीमीटर. मग संपूर्ण लाकडी खोक्याचे एकूण पृष्ठफळ आहे 5,900 चौरस सेंटीमीटर. पुढचा प्रश्न आहे, एका लंबवर्तुळाच्या आकाराच्या डब्याचे घनफळ 440 सेमी असून त्याची उंची 11 सेमी आहे, तर त्याच्या तळाचे क्षेत्रफळ काढा. उत्तर या ठिकाणी लंबवर्तुळाचे घनफळ बरोबर तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. तर तळाचे घनफळ दिलेले आहे आपल्याला 440 बरोबर तळाचे क्षेत्रफळ गुणिले 11. म्हणजे तळाचे क्षेत्रफळ बरोबर 440 भागिले 11 बरोबर 40 चौ सेमी. डब्याच्या तळाचे क्षेत्रफळ आहे 40 चौ सेमी. स्तंभालेखाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. क तुकडीमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत? तर क तुकडीमध्ये एकूण या ठिकाणी विद्यार्थी संख्या 50 आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ब तुकडीतील मुलींची संख्या किती आहे? तर ब तुकडीतील मुलींची संख्या ठिकाणी 30 आहे. कोणत्या तुकडीमध्ये मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा जास्त आहे? उत्तर तुकडी अ. आणि कोणत्या तुकडीत एकूण विद्यार्थी संख्या सर्वात जास्त आहे? तर उत्तर तुकडी अ. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज YouTube चॅनल. थँक यू.